लग्नाच्या चौथ्या दिवशी नवरीने केलं भयानक कांड. सोलापूर हादरलं. घटना आहे शरद याची. आयुष्यभर संसाराचे स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारा एक साधा शेतकरी. त्याचं आयुष्य शांत होतं, पण एक गोष्ट त्याला सतत आतून कुरडत होती. गावात त्याच्या लग्नाची चर्चा व्हायची, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने स्थळ मोडायचं. वर्षामागून वर्ष जात होती आणि शेवटी त्याने एक निर्णय घेतला. तो निर्णय पुढे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल याची त्याला कल्पनाही नव्हती. घरच्यांनी आता त्याच्या लग्नाची काळजी घरच्यांनाही लागली होती. नातेवाईकांचे प्रश्न, गावकऱ्यांच्या टोमण्यांमुळे वातावरण आणखी कठीण झालं होतं. अशाच काळात एका अनोळखी व्यक्तीमार्फत एका एजंटबद्दल माहिती मिळाली. त्या एजंटने काही दिवसातच योग्य मुलगी मिळेल असा विश्वास दिला. बोलण्यात आत्मविश्वास होता, त्यामुळे शरद आणि त्याच्या कुटुंबाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. काही दिवसांनी मुलगी दाखवण्यात आली. साधा स्वभाव, कमी बोलणं आणि सगळ्यांसमोर शांतपणे वागणं, यामुळे घरच्यांनाही ती पसंत पडली. लग्नासाठी काही आर्थिक अटी सांगण्यात आल्या. संसार सुरू व्हावा एवढीच इच्छा असल्यामुळे शरदने फारसा विचार न करता ती रक्कम उभी केली. त्याला वाटलं आता आयुष्यातील एक मोठी पोकळी भरून निघणार आहे. थोड्याच दिवसात साध्या पद्धतीने लग्न पार पडलं. घरात आनंदाचं वातावरण होतं. पाहुण्यांची ये जा होती. अनेक वर्षांनी शरदच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यातही आनंद अश्रू होते. सगळ्यांना वाटत होतं की आता या घरात सुखाचे दिवस सुरू झाले. लग्नानंतरचे पहिले काही दिवस अगदी शांत गेले. नवरी घरात वावरत होती, सगळ्यांशी नम्रपणे बोलत होती, पण काही छोट्या गोष्टी शरदच्या नजरेत येऊ लागल्या. ती वारंवार मोबाईलवर कोणाशी तरी बोलायची. काही वेळा बोलण्यासाठी ती घराबाहेर किंवा एकांतात जायची. शरदला थोडा संशय यायचा, पण नव्या नात्यावर शंका घेणं त्याला योग्य वाटत नव्हतं. कुटुंबातील लोकही तिच्या वागण्याकडे फारसं लक्ष देत नव्हते. नववधू असल्यामुळे नवीन वातावरणाशी जुळून घेत असेल असं सर्वांना वाटत होतं. दिवस पुढे जात होते आणि बाहेरून पाहिलं तर अगदी सगळंच काही सुरळीत दिसत होतं, पण पडद्यामागे काहीतरी वेगळंच सुरू होतं. चौथा दिवस उजाडला. पहाटेची वेळ होती. घरातील सगळे अजून झोपेत होते. वातावरण शांत होतं. अचानक शरदला काहीतरी हालचाल जाणवली. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला घरात काहीतरी वेगळं घडत असल्याची चाहूल लागली. त्याने घाईघाईने उठून आजूबाजूला पाहिलं. घरातील बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. काही क्षणांनी नवरी बाहेर आली. तिच्या हालचाली घाईगडबडीच्या वाटत होत्या. शरदने तिला काही विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने स्पष्ट उत्तर दिलं नाही. काहीतरी कारण सांगून ती घराबाहेर पडू लागली. शरदला आता अधिकच संशय बळावला. नेमक्या त्याचवेळी शरदच्या एका मित्राने बाहेरून फोन केला. त्याने सांगितलं की घराजवळ एक चारचाकी वाहन बराच वेळ उभा आहे आणि काही व्यक्ती संशयास्पदरीत्या आजूबाजूला फिरत आहेत. ही माहिती मिळताच शरद क्षणाचाही विलंब न करता बाहेर धावला. घराबाहेर येताच त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं त्याने त्याचा विश्वासच बसत नव्हता. ती थेट त्या वाहनाकडे जात होती. शरदने तिचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावरून वाहन थांबलं आणि परिस्थिती आणखी गंभीर झाली. आजूबाजूचे लोकही जमा होऊ लागले. प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतलं. त्या क्षणी शरदला अजूनही वाटत होतं की कदाचित काही गैरसमज झाला असेल, पण पुढे तपासात एकामागून एक गोष्टी समोर येऊ लागल्या. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली. चौकशी दरम्यान काही माहिती जुळत नव्हती. सांगितलेली ओळख, राहण्याचा पत्ता आणि इतर तपशिलांमुळे अनेक विसंगती आढळल्या. त्यामुळे तपास अधिक खोलवर करण्यात आला. तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसतशी संपूर्ण घटना वेगळ्याच दिशेने जाऊ लागली. शरद ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून संसाराचे स्वप्न पाहत होता, त्या व्यक्तीबद्दलची माहिती धक्कादायक ठरत होती. त्याच्या कुटुंबालाही या सर्वांचा मोठा मानसिक धक्का बसला. यानंतर पोलिसांसमोर आलेल्या माहितीनुसार ही केवळ एका लग्नाची घटना नसून अशा प्रकारच्या फसवणुकीची शक्यता तपासली जाऊ लागली. लग्नाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करून काही दिवसात पसार होण्याची पद्धत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे इतर धागेदोरेही तपासले जाऊ लागले. शरदला आता एक गोष्ट आठवू लागली. वारंवारचे फोन, काही प्रश्न टाळणं, घरातील लोकांशी जास्त जवळीक न ठेवणं आणि सतत कुणाशी तरी संपर्कात राहणं. त्यावेळी साध्या वाटलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आता बदलत होता. ज्या स्वप्नांसाठी त्याने आयुष्यभर वाट पाहिली ती काही दिवसातच तुटली होती. आर्थिक नुकसान तर झालंच होतं, पण त्यापेक्षा मोठा धक्का म्हणजे विश्वास तुटला होता. त्याला स्वतःवरही राग येत होता की इतक्या सहजपणे आपण विश्वास कसा ठेवला. पोलीस तपासात पुढे समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेबाबत आधीपासूनच काही महत्त्वाची माहिती लपवण्यात आली होती. तिच्या वैवाहिक स्थितीबाबत सांगितलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठा फरक असल्याचं उघड झालं. यामुळे संपूर्ण प्रकरणाचं स्वरूप अधिक गंभीर बनलं. या घटनेनंतर शरदने इतरांनाही सावध राहण्याचं आवाहन केलं. लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयात केवळ ओळखीवर किंवा एजंटच्या शब्दांवर विश्वास ठेवू नये. संबंधित व्यक्तीची कागदपत्रे, पार्श्वभूमी आणि माहितीची खातरजमा करावी असा संदेश त्याने दिला. ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही, तर एका अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी इशारा आहे. भावनिक दबाव, समाजाचे प्रश्न किंवा लग्नाची घाई यामुळे निर्णय घेताना आवश्यक पडताळणी टाळली गेली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू झाली. लग्नाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा प्रकारच्या जाळ्यांपासून सावध राहणं हीच या घटनेतून घेण्यासारखी सर्वात मोठी शिकवण आहे.